संगणक प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखणार राज्य शासनाचा मोठा निर्णय। मुंबई महाराष्ट्र राज्य शासनाच्या सेवेतील ज्या कर्मचाऱ्यांनी विहित मुदतीत संगणक हाताळणीबाबतचे MSCIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र सादर केलेले नाही अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलण्याचा निर्णय शासन प्रशासनाने घेतला आहे। अशा कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यासोबतच त्यांचे पदोन्नतीसाठीचे नाव विचारात घेतले जाणार नाही असे स्पष्ट निर्देश नवीन अधिसूचनेद्वारे देण्यात आले आहेत। राजपत्रातील महत्त्वाचे बदल। महाराष्ट्र नागरी सेवा संगणक हाताळणी वापराबाबतचे ज्ञान आवश्यक ठरविण्याबाबत नियम 1998 मध्ये सुधारणा करून सुधारणा नियम 2018 लागू करण्यात आला आहे। यानुसार वेतनवाढ रोखणार विहित मुदतीत संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पुढील वेतनवाढ जोपर्यंत ते प्रमाणपत्र सादर करत नाहीत किंवा त्यांना नियमानुसार सूट मिळत नाही तोपर्यंत रोखून धरली जाईल। पदोन्नतीवर परिणाम। प्रमाणपत्र सादर करेपर्यंत अशा कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीसाठी विचार केला जाणार नाही। परिवीक्षाधीन कालावधी। परिवीक्षाधीन प्रोबेशन कालावधीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांचा हा कालावधी पूर्ण झाला आहे असे समजले जाणार नाही। बकाया रक्कम मिळणार नाही। प्रमाणपत्र सादर केल्यानंतर रोखलेली वेतनवाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल, मात्र वेतनवाढ रोखल्यामुळे झालेली थकबाकी अरियर्स कर्मचाऱ्याला मिळणार नाही। कोणाला मिळणार सूट? शासनाने या नियमातून काही विशिष्ट गटांना सवलतही दिली आहे। 1. वयाची 50 वर्षे पूर्ण केलेले कर्मचारी। 50 वर्षे वय पूर्ण केलेल्या शासकीय सेवकांना हे प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट देण्यात आली आहे। सदर नियम 2 सप्टेंबर 2003 पासून लागू समजण्यात येईल। 2. वाहनचालक। कोणत्याही शासकीय विभागात वाहनचालक म्हणून नियुक्त असलेल्या व्यक्तींनाही यातून सूट देण्यात आली आहे। सदर नियम 19 मार्च 2003 पासून लागू असेल। शासनाच्या या निर्णयामुळे प्रशासकीय कामात संगणकाचा वापर वाढवणे आणि कर्मचाऱ्यांना तंत्रस्नेही बनवणे या प्रक्रियेला गती मिळणार आहे। मात्र प्रमाणपत्र वेळेत न देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।